नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक छोटासा उपक्रम तुमच्यापर्यंत घेऊन यायचा आहे। उपक्रम असा आहे ना, अगदी सिंपल आहे की जे लेक्चर्स आम्ही विजन स्टडीवरती घेतो, म्हणजे माझ्या संयुक्त गट बच्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये काही लेक्चर्स घेतले जात आहेत, रिसेंटली आता अपडेट होत आहेत। तर ते लेक्चर्स जे असतील ना, तर त्या लेक्चरची समरी रिव्हिजन ही तुमच्यापर्यंत इथं विजन गव्हर्नमेंट जॉबवरती शेअर केली जाईल। फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे, सगळे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता। तुम्हाला एकच गोष्ट फक्त करायची आहे की ज्यावेळेस तुम्ही आता सध्या इतिहास हा विषय तिथं सुरू आहे, ब्रिटिशकालीन कायदे आम्ही सध्या बघतोय, तर त्या प्रत्येक कायद्याची छोटीशी रिव्हिजन तिथे घेतली जाईल आणि ती तुमच्यापर्यंत शेअर केली जाणार। ज्याच्यातून तुम्हाला एक गोष्टी करायची ती म्हणजे नोटबुकमध्ये तो कायदा तुम्ही जो तो आम्ही तिथं रिव्हिजन करतोय तर त्याच्यातले महत्त्वाच्या तरतुदी तुम्ही नोट डाऊन करून घ्यायच्या नोटबुकमध्ये तुमच्या, आणि स्वतः त्याला डिटेलमध्ये स्वतः अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, म्हणजे जे मुद्दे सांगणार, रिव्हिजन सुद्धा बऱ्यापैकी लेंदी होते तिथं, असं नाही की 2 मिनिटात फक्त पॉईंट सांगितलेत, असं नाही होत। साधारण 10, 15, 20 मिनिटांपर्यंत सुद्धा चालेल कधी कधी। तर ते जे रिव्हिजन असतील तर ती तुम्ही रिव्हिजन नोट डाऊन करून चला, म्हणजे सगळे मुद्दे तिथं सांगितले जातील, ते तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत आणि त्याच्यातले बारकावे सुद्धा सांगितले जातील। फक्त तुम्हाला दररोज त्या त्या विषयाचा अभ्यास स्वतःला करायचा आहे। ठीक आहे, म्हणजे हे कशासाठी आम्ही राबवतोय, तर ज्या विद्यार्थ्यांना समजा अफोर्ड होत नाहीये, पेड कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी अफोर्ड नाही होत आहे, तर अशांनी घरी बसल्या सध्या या पिरियडचा वापर करत जे टॉपिक आम्ही तिथं घेतो तेच तुम्हाला इथं दिले जातील आणि ते तुम्हाला स्वतः एक टाइम टेबल बनवून ते तुम्हाला स्वतः राबवायचा आहे उपक्रम, म्हणजे स्वतःला त्याचा अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, म्हणजे इथं स्पून फिडिंग होणार नाहीये। तर स्पून फिडिंग खरं तर कुठंच झालं नाही पाहिजे आणि ते आम्ही अवॉइड करतो, बऱ्याच वेळेस आम्ही होमवर्क पण दिलेला असतो वगैरे, तर ते स्पून फिडिंग होणार नाही आणि तुम्हाला प्रॉपर स्वतःचा अभ्यास टाइम टेबल नुसार करता येईल। दररोज तिथे जे लेक्चर होणार ते तुम्हाला इथं पण दिलं जाईल आणि त्याचा टॉपिक तुम्हाला दिला जाईल आणि तो तुम्ही अभ्यासू शकता। ठीक आहे, म्हणजे प्रॉपर रिव्हिजन तुमची होणार आहे। तर हे नवीन विद्यार्थ्यांसाठी सर्रास नाहीये, म्हणजे जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांना पुढच्या 1-2 वर्षांमध्ये प्रिपरेशन करायचंय, अशांनी या गोष्टीला फक्त एन्जॉय करा, बघा। पण जे ऑलरेडी आता येणारी एक्झाम देणार आहेत तर अशांनी याला रिव्हिजन म्हणून बघा, कन्सिडर करा आणि तुमचे घटक जे इनकम्प्लीट असतील तर ते याच्यानुसार कम्प्लीट करा, किंवा जरी वाचले असतील तरी सुद्धा इथं रिवाइज करा। ठीक आहे, तर इंटरेस्टिंग, मला तरी वाटतं हे थोडा एक चांगला इंटरेस्टिंग प्रकल्प होईल। तर तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवाच। आजचा जो टॉपिक असणार आहे तो म्हणजे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टमध्ये बरेचसे ड्रॉबॅक्स आहेत। ड्रॉबॅक म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत, तर त्या त्रुटी ऑलरेडी लेक्चरमध्ये आम्ही अभ्यासल्या आहेत आणि त्याचाच एक रिव्हिजन पोर्शन तुमच्यापर्यंत घेऊन येते, म्हणजे तुम्हाला सुद्धा त्रुटी काय काय होत्या ह्या समजतील, कायदा काय होता हा पण समजेल, त्रुटींवरती काय उपाययोजना केली, म्हणजे सेटलमेंट ऍक्ट 1781चा समजेल, पिट्स इंडिया ऍक्ट 1784, ऍक्च्युली तो घ्यायचा आहे अजून, पण तो त्याचा सुद्धा उल्लेख तुम्हाला इथं जाणवेल। ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हा प्रकल्प हेल्पफुल ठरेल। तर याच्याविषयी कमेंट कराच, तुमचे पॉझिटिव्ह फीडबॅक नक्कीच आम्हाला वाचायला आवडतात आणि त्याच्यातून एक मोटिवेशन पण मिळतं। फक्त पॉझिटिव्ह नाही, जर काही सजेशन असतील ना ते सुद्धा बिंदास द्या। ओके, तर आता आपण रिव्हिजन करूयात। आपण आज काय बघितलं, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट परत एकदा आपण बघितला। लास्ट लेक्चर 1 तासाचं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा 1773चा ऍक्ट बघितला होता, आजही बघितला। ज्याच्यामधल्या मुख्य तरतुदी तुम्हाला काय दिसून आल्या, जसं की बंगालचा गव्हर्नर जनरल, म्हणजे बंगालचा जो गव्हर्नर होता, तर बंगालच्या गव्हर्नरला आता फक्त गव्हर्नर न म्हणता बंगालचा तो गव्हर्नर जनरल बनला होता। ठीक आहे, जी बनला होता। त्याच्यानंतर बंगालच्या प्रेसिडेन्सीकडे एक्स्ट्रा पॉवर होत्या, त्याच्यामुळे बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि मद्रास प्रेसिडेन्सी हे पूर्णपणे बंगालच्या प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आले। काहीही काम करायचं असेल, काहीही निर्णय घ्यायचे असतील तर या बॉम्बे प्रेसिडेन्सी असेल, मद्रास प्रेसिडेन्सी असेल, तर त्यांना बंगाल प्रेसिडेन्सीची परवानगी घ्यायला लागत होती। बंगाल प्रेसिडेन्सी म्हणजेच बंगालचा गव्हर्नर जनरल, आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये जे होते ते फक्त गव्हर्नर होते। ठीक आहे, गव्हर्नर जनरल हे बंगालचाच होता। तर हे पण आपण आज बघितलंय।
त्याचबरोबर आपण हे पण बघितलं की या कायद्यानुसार सुप्रीम कोर्ट बनवण्यात आलं कलकत्त्यामध्ये 1774 मध्ये हे सुप्रीम कोर्ट फॉर्म करण्यात आलं. त्याच्या पहिल्या चीफ जस्टिस होत्या त्या म्हणजे इम्फे. ठीक आहे, इलिया इम्फे. आणि याचबरोबर आपण हे पण बघितलं की या कलकत्ता सुप्रीम कोर्टमध्ये जे इतर 3 न्यायाधीश होते त्यांची नावं काय, तर त्याच्यासाठी आपण एक शॉर्टकट बघितलं ना. 3 नावं आहेत, त्याच्यापैकी एकाचं जॉन आहे, दुसऱ्याचं रॉबर्ट आहे आणि तिसऱ्याचं ली आहे. तर जॉन, रॉबर्ट, ली, तर हे 3 इतर न्यायाधीश होते या कलकत्ता सुप्रीम कोर्टचे. ओके. त्याच्यानंतर कलकत्ता सुप्रीम कोर्टकडे अधिकार क्षेत्र काय दिलेलं आहे ते पण आपण बघितलं, जसं की महसूल म्हणजे टॅक्सेशन, त्याच्यानंतर कायदे बनवणं, कायदा पारित करणं आणि भारतीयांच्या धर्मविषयक गोष्टींवरती हस्तक्षेप करणं. तर हे पहिल्यांदा अधिकार क्षेत्रामध्ये होतं सुप्रीम कोर्टच्या. आणि गव्हर्नर जनरल काउन्सिल जी होती, आता काउन्सिल फॉर्म करण्यात आली. बंगालचा गव्हर्नर जनरलची जे काही तिथं नियम बनवले जातील, जे काही कायदे बनवले जातील याच्यासाठी म्हणून एक बहुमत घेतलं जाईल. आणि ते बहुमत कुणामध्ये घेतलं जाणार आहे, तर एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये. ठीक आहे. तर गव्हर्नर जनरलचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल बनवण्यात आलं, ज्याच्यामध्ये 4 सदस्य होते आणि या 4 सदस्यांमधून एक बहुमत घेतलं जायचं. म्हणजे 4 सदस्य आहे प्लस बंगालचा गव्हर्नर जनरल, तर एकूण 5 सदस्यांचं बहुमत घेतलं जायचं कोणताही निर्णय किंवा कोणताही कायदा वगैरे पारित करायचा असण्यापूर्वी. ठीक आहे. तर हा पण मुद्दा आपण बघितला 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट संदर्भातचा आहे. त्यानंतर जी दुहेरी शासन पद्धती जी होती तर ती या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनी नष्ट करण्यात आली. दुहेरी शासन पद्धत म्हणजे काय की जो काही नवाब असेल किंवा जो राजा आहे तर त्याच्याकडं प्रजेचं प्रशासन करणं, गावाचं एरियाचं प्रशासन करणं हा अधिकार होता. आणि जी कंपनी आहे तर कंपनीकडे पूर्ण टॅक्स कलेक्शन, रेव्हेन्यू कलेक्शन, महसूल वगैरे गोळा करणं, तर हे सगळं होतं. टॅक्समध्ये आपण हे पण बघितलं की मिठाचा कर हे सुद्धा ब्रिटिशांच्या रेव्हेन्यूचा एक मोठा भाग होता. कारण मिठाचा कर हा मोठ्या प्रमाणात आकारला जात होता. त्यावेळेस मी तुम्हाला हे पण सांगितलंय की मिठाचा कर हा ब्रिटिशांनी सुरू केलेला नाहीये, तो इतिहासामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासूनचा आहे. आणि मी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे की त्या कराला नाव काय ठरवण्यात आलं होतं आणि तो कर कुणाकडून गोळा केला जायचा, तर चंद्रगुप्त मौर्याच्या काळातला हा मिठाचा कर आहे, जो पुढे जाऊन मुघल किंवा ब्रिटिशांनी सुद्धा कंटिन्यू केलेला आहे. नंतर आपल्या गांधीजींनी आंदोलन केलं आणि हा मिठाचा कर रद्द करण्यात आला. ठीक आहे. तर या गोष्टी आपण ऑलरेडी 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये बघितल्यात. अजून एखादे 2 मुद्दे बघितले असतील तर तुम्ही रिकॉल करा. आपल्याला मुख्य मुद्दा जो आहे तो म्हणजे या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मधल्या त्रुटी काय आहेत त्या जाणून घ्यायच्यात. तर मुख्य अशा 3 त्रुटी आहेत. तर जो काही त्रुटी म्हणजेच या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये जे काही ड्रॉबॅक्स होते तर त्यातल्या 3 महत्वाचे ड्रॉबॅक्स. पहिली म्हणजे जे गव्हर्नर जनरल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे होतं तर इथं सगळे निर्णय हे बहुमताने घेतले जायचे. त्यामुळं गव्हर्नर जनरल जो होता याच्याकडे मुख्य पॉवर न राहता ती एक्झिक्युटिव्ह काउन्सिलकडे गेली होती. एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये 4 इतर सदस्य असायचे आणि प्लस आपला गव्हर्नर जनरल. तर हे बहुमताने घेतलं जायचं. म्हणजे असं बऱ्याचशा वेळेस होत असणार आहे की ब्रिटिश पार्लमेंटला जे हवा आहे निर्णय तर तो या 4 कडून राबवला जाईल आणि बंगालचा गव्हर्नर जनरल एका बाजूला राहू शकतो. ठीक आहे. आता हे जे 4 सदस्य होते हे डायरेक्टली ब्रिटनच्या पार्लमेंट मधले असायचे. त्यांना भारतातली रिअल सिच्युएशन माहित नाहीये, त्याच्यामुळं या 4घांचं मत एका बाजूला आणि ब्रिटिश जो काही बंगालचा गव्हर्नर जनरल होता तर त्याचं मत एका बाजूला असं होऊ शकत होतं. ठीक आहे. तर हा या 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट मधला एक महत्वाची त्रुट आहे. दुसरी जी महत्वाची त्रुट ती म्हणजे जे काही बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता तर याला मुख्य बनवण्यात आलं होतं इतर गव्हर्नर्स पेक्षा. ठीक आहे. इतर गव्हर्नर म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे आणि मद्रास प्रेसिडेन्सीचे. तर बंगाल प्रेसिडेन्सी ही थोडी अप्पर बनवली किंवा अप्पर एज दिलं होतं, मुख्य बनवली होती. त्यामुळं इतर 2 प्रेसिडेन्सीजला त्यांची कामं करताना खूप अडथळे येत होते. त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं ना की ज्यावेळेस बॉम्बेमध्ये समजा एखादी पाण्याची सुविधा करायची तर त्याची परवानगी घ्यायला त्यांना बंगालच्या प्रेसिडेन्सीमध्ये बंगालच्या गव्हर्नर जनरलकडून परवानगी घ्यायला लागत होती. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या बारीक सारीक असतील त्याची सुद्धा परवानगी त्यांना बंगालच्या प्रेसिडेन्सीमधून घ्यावी लागायची. याच्यामुळे स्थानिक प्रशासन थोडं संकटात आलं होतं. प्रत्येक ऑब्व्हियस आहे ना, तुम्ही विचार करा की आपण भारतामध्ये सध्या
डिसेंट्रलाइज स्वरूपाची प्रशासन बघतोय. म्हणजे पंचायत राज जे आहे, गांधीजींनी जे सांगितलं पंचायत राज म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही पॉवर दिल्या गेल्या पाहिजेत, त्यांना स्वतःचे निर्णय स्थानिक पातळीवरती घेण्याची परवानगी या पंचायत राज पद्धतीमध्ये आपल्याला मिळाली आहे. पण इथं काय झालं होतं 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार की प्रत्येक वेळेस तुम्हाला जो अप्पर आहे म्हणजे बंगालचा प्रेसिडेन्स जो आहे, बंगालच्या प्रेसिडेन्सीमधून तुम्हाला परमिशन असेल तरच तुम्ही ते काम करू शकता, अशी परिस्थिती आली होती. तर त्यामुळं स्थानिक पातळीवरती प्रशासन करणं हे संकटात आलं होतं. तर हा मुद्दा महत्वाचा आहे. ही 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट मधली एक मोठी त्रुट आहे. ठीक आहे. आणि तिसरा घटक आपण बघितला तो म्हणजे सुप्रीम कोर्ट वर्सेस गव्हर्नर जनरलची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. सुप्रीम कोर्टकडं जे काही अधिकार क्षेत्र होतं तर ते अधिकार क्षेत्र आणि गव्हर्नर जनरलचं अधिकार क्षेत्र याच्यामध्ये बरेचसे वाद निर्माण व्हायचे. जे काही गव्हर्नर जनरल काउन्सिलच्या कडून कायदे पारित केले जायचे, विधेयक बनवले जायचे, तर ते सुप्रीम कोर्टकडून रजिस्टर केले जात नव्हते. म्हणजे ते कायदे प्रॉपर अंमलात येत नव्हते आणि हा वाद ह्या दोन्ही संस्थांमध्ये निर्माण व्हायचा. तर या वादाला कुठं सॉल्व्ह करायचं, यांच्यातले तंटे कुठं सोडवायचे, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची क्लिअर तरतूद ह्या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टमध्ये नव्हती. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं एलिझा इम्फे आणि जो वॉरन हेस्टिंग होता त्यांचे पण वैचारिक मतभेद असायचे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट वर्सेस गव्हर्नर जनरलचे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल हा सीन खूप वेळेस बघायला मिळाला. 1777 मध्ये हा अगदी जो काही यांचा वाद असायचा हा टोकावरती पोहोचला होता. त्याच्यानंतर मग ब्रिटिश पार्लमेंटकडून एक कमिटी गठीत करण्यात आली होती, टॉर्चेट कमिटी. आणि त्या टॉर्चेट कमिटीला एकच काम दिलं होतं की या दोघांचं अधिकार क्षेत्र किंवा दोघांच्या पॉवर ह्या डिफाईन करा की सुप्रीम कोर्टकडे काय अधिकार असतील आणि गव्हर्नर जनरल एक्झिक्युटिव्ह काउन्सिलकडे काय अधिकार असतील. ठीक आहे. तर आपण नंतर बघितलं ना की अधिकार काय दिलेले आहेत. तर सुप्रीम कोर्ट हा कायदेविषयक कामं करणार, भारतीयांच्या धर्मविषयक घटकांमध्ये हस्तक्षेप करणार नाहीये. आणि टॅक्स रेव्हेन्यू जे होते हे पूर्णपणे गव्हर्नर जनरलकडे हँडओव्हर करण्यात आलं, गव्हर्नर जनरल एक्झिक्युटिव्ह काउन्सिलकडे. त्यामुळं या टॉर्चेट समितीच्या अहवालानुसार दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे ऍक्ट ऑफ सेटलमेंट आलं 1781 मधला आणि 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. ठीक आहे. तर या दोन गोष्टींमध्ये आपल्याला असंच दिसून येतंय की ही जी गव्हर्नर जनरल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जी आहे तर ती सुप्रीम कोर्टपेक्षा जास्त वरचढ किंवा जास्त पॉवरफुल बनवण्याचा ब्रिटिश पार्लमेंटचा हेतू होता. तर असं त्या रिपोर्टमधून सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. ऑलरेडी आपण ते बघितलंय. तर आय होप ही रिव्हिजन तुमच्या कुठेतरी कामी पडेल. आणि लेक्चर थोडंसं ॲज युजल थोडंसं मोठंच होत आहे. तर असा प्रयत्न असेल की लेक्चर थोडं छोटं ठेवण्याचा प्रयत्न करेल मी. तर आपण अशाच पद्धतीने येणार लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक टॉपिक घेत जाऊ. प्रत्येक टॉपिकची रिव्हिजन तुम्हा सगळ्यांपर्यंत येत राहील जेणेकरून तुमचा अभ्यास हा प्रॉपर फ्लोमध्ये राहील. ओके. तर तुम्हाला हा रिव्हिजनवाला पार्ट कसा वाटतोय याच्याविषयी आम्हाला कमेंट करून कळवाच. तर तुमचे जे काही सजेशन्स असतील ते सुद्धा आम्हाला सांगा. आम्हाला जर काही म्हणजे तुम्हाला जर काही आमच्यात बदल अपेक्षित असेल तर ते आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवाच. ठीक आहे. तर भेटूत आपण येणार लेक्चरच्या माध्यमातून. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स तुम्ही आपल्या विजन स्टडीच्या ऍपवर सुद्धा बघू शकता. विजन स्टडीच्या सगळ्या कोर्सेस संबंधीची एक महत्वाची अपडेट आहे ते म्हणजे 26 जून पर्यंत विजन 25 बाजूलाच कुपन कोड दिलेला आहे ते वापरून तुम्ही विजन स्टडीच्या सगळ्या कोर्सेसवर 25% डिस्काउंट मिळवू शकता. जर तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि नक्कीच मन लावून अभ्यास करायचाय तर यापैकी कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. संयुक्त गट ब ची एक्झाम कधीही येऊ शकते.